प्रभूची स्तुती असो. रस्त्यामध्ये सर्वांना सलाम. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे आणि तो आमच्यासाठी मध्यस्थी परमेश्वर पित्याजवळ करतो. तो आमचा प्रमुख याजक. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर नीतिमानाची प्रार्थना आहे आणि वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा या पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्याला उन्मुख होतो. स्तोत्रसंहिता 34:16 म्हटलेलं आहे. एलिया माणसाचा मृत्यू मागितला. एलियाने माणसाचा मृत्यू मागितला. ते अशा प्रकारे की दुसरे राज्य 1 अध्याय आणि 10 वचनामध्ये म्हटलेले आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस एलियाच्या पाठीमागं ज्यावेळेस ते पकडण्यास ते लोक आले, तो आपल्या भयाने त्याला भय वाटला आणि त्यांनी परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि त्यांनी देखील त्या माणसाचा मृत्यू मागितला, भस्म हो. पण प्रभू येशू मृत्यांना जीवन करणारा असा तो प्रभू येशू आहे आपला देव. प्रभू येशू मृत्यांना जीवन केले. योहान 11:25 म्हटलेलं की पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्या रोसाचा तो मेला असला तरी जगेल. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा सारे आशा आहेत. आम्ही ह्या ठिकाणी पाहतो की एशिया 42:2 म्हणतो, परमेश्वर वचनाद्वारे म्हणतो, तो मी ते वाच तो विजवणार नाही. आणि त्याचप्रमाणे 46:4 देखील म्हणतो की तुमच्या वृद्ध काळापर्यंत मीच तो आहे, मी तुम्हाला वागून घेईन. किती सुंदरतेनं आहे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, शांत राहा. आणि खरोखर प्रभू सहाय करणारा असं तो देव. मी वृद्ध असो की तरुण असो, सगळं प्रभू आमची काळजी घेणार. आणि प्रभू परमेश्वर आमची त्या पुत्राला पाठवून, प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून आमची त्यांनी काळजी घेतली. आता तारण सिद्ध करून दिलेले आहे. जो कोणी त्याच्या रुसवर ठेवून त्याचा नाश होणार. आजच आम्हाला तारणाची गरज आहे. म्हणून आम्ही त्या जीवन देणाऱ्या देवाजवळ यायसाठी आम्ही आमचा आत्म्याचा अंतःकरणाने जे पाप केलेले, आम्ही अंतःकरणाने त्याचा पश्चाताप केला पाहिजे पापाचा आणि प्रभूचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे आमचं अंतःकरण शुद्ध करेल आणि त्याद्वारे आम्हाला प्रभू आमचा स्वीकार करेल. म्हणून आज आम्हाला पश्चाताप करण्याची फार गरज आहे. प्रभू ह्या गोष्टी तुम्हाला समजण्यास सहाय्य करू. आमीन. सलाम सर्वांना.